आणि अतुल चसर कोल्हापूर निळ्या पाटीमध्ये 21-25. प्रमोद साळवी धवलसिंह चव्हाण धाराशिव तांबडी पट्टी आणि ओंकार निगडे पुणे जिल्हा निळ्या पाटीमध्ये तयार आहे. कारण तुफान गर्दी असते आणि दरवर्षी करतात पुण्याचं काम. सोमेश्वर गोरड सोलापूर तांबड्या पट्टीमध्ये तुकाराम कोळेकर सोलापूर निळ्या पाटीमध्ये तयार. हो धोबी पंकज पवार वैभव पाटील कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये चुलते बसल्या. रमेश काकांचा इंगवले कोल्हापूर निळ्या पाटीमध्ये. पवार आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा पैलवान राहुल कुंभारकर लालपट्टी माना आखाड्याजवळ या पटकन. 65 किलो तयारी लागा पैलवान. 65 किलो. अहमदनगर देडीपट्टी आखाड्याजवळ यायचे. बांधून तयार पैलवान तयारी लागा. चपळता आहेत ना डोळ्यांचं पारणच फेडतात हो उपस्थित. आज खरा आनंद आहे म्हणून आनंदाच्या डोही आनंद तरंग असे निर्माण होतात. मैदान काय देत असतं किंवा कुस्ती स्पर्धा काय देत असते तर माणसातला माणूस शोधत. माणसातला माणूस आणि क्रांतिकारी विचारांची शिदोरी याच मैदानातून कुस्तीच्या आखाड्यातून मिळत असते. प्रत्येकाला वाटतं आपल्या घरातही एखादा असं असावं परंतु आता काळ बदललाय आणि प्रपंच चालवणं आईवडिलांनाही खूप कष्टाचं आहे. कारण पैलवानकी करणं पूर्वी दंडक असायचा. मात्र समजा 3 भाव असतील 2 असतील 4 असतील एकानं मात्र पैलवानकीच करायची आणि बाकीच्या भावांना त्या पैलवान भावाच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं राहायचं. कंपल्सरीच असायचं. पैलवानकी झाली पाहिजे. कोणावरती हात उगारण्यासाठी नाही तर उगारलेला हात वर्षावर पकडता आला पाहिजे. बरोबर का नाही. उगारलेला हात वरच्यावरती पकडता आला पाहिजे यासाठी. कारण म्हणून शरीर माध्यम खलु धर्म साधना. शरीर संपत्ती अत्यंत महत्वाची म्हणून सुजान आणि बलवान. कारण समाजाचं प्रबल नेतृत्व केलं बलवंतानं. याच पुण्यनगरीमध्ये लहुजी साळवे वस्तादांनी क्रांतिकारी पैलवान निर्माण करणारी तालीम निर्माण केली. ब्रिटिश सत्तेविरुद्ध दंड थोपटले आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक परत याच पुण्यातून आव्हानं उठली. आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचेही गुरु होते लहुजी साळवे वस्ताद. आणि स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क तो मी मिळवणारच. ब्रिटिश सत्तेला टणकावून सांगणारे लहुजी साळवेंच्या तालिमेत तयार झाले. महात्मा फुलेंना ज्ञानदानाचं कार्य चालू असताना महात्मा फुलेंनाही पाठबळ देण्याचं काम मर्द पैलवानांना केलं. त्यांच्या पाठीशी तालीम अख्खी उभी राहिली सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या पाठीशी. हे सत्य याच पुण्यात आपल्या घडलेलं आहे. याच पुण्यातून निर्माण झालं. पुणे तिथे काय येऊ नये जे पुण्यात पिकतं अख्ख्या जगात विकलं जातं हे तयार झाली. पुणे सुरुवात करतं म्हणून कुस्तीची पंढरी जरी कोल्हापूर असेल पहिला हा तर कुस्तीचा नाद कुस्तीचा छंद अखंड पुणे जिल्ह्यानं राबवला. कोणताही पैलवान असू द्या तो जर लढणारा तरबेज पैलवान असेल जिंकणारा त्याच्या पाठीशी महाबली सतपाल पद्मश्री सतपाल अर्जुनवीर सतपाल याही पैलवानाचा यथोचित सन्मान करणारा आपला पुणे जिल्हा आहे. आणि म्हणून या पुण्यातल्याच सुपुत्रानं हांडेवाडीच्या सुपुत्रानं प्रमोद नाना भानगिरेंना हे विश्रांतीनंतर परत कुस्तीला प्रारंभ. आणि एक वेगळ्या उंचीवरती ही स्पर्धा भव्य दिव्य बक्षीस असलेली सेना केसरी स्पर्धा कशी भरवायचं असं देण्याचं काम आणि प्रमोद नाना भानगिरे यांना केलेलं आहे. दिशा देण्याचं काम. आणि म्हणून उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कोण
कोण होणार गदेचा मानकरी, कोण होणार प्लेटचा मानकरी आणि कोण होणार 5 लाखाचा मान. परत खडाखडीनं कुस्तीला प्रारंभ. 5 लाख पहिला नंबर. हे चुराज प्रत्यक्ष पाहण्यात आणि मोबाईलवर पाहण्यात. आता ज्यांना शक्य नाही ते मोबाईलवर पाहतायत, टीव्हीवर पाहतायत, त्यांचंही स्वागत आहे. ती मंडळी कुस्तीवर प्रेम आहे म्हणून आपल्या मोबाईलवरती घरी पाहणारी मंडळी आहेत, बरीच आहेत. पण प्रत्यक्ष बऱ्याच लोकांना आपला मेसेज जाऊ द्या. उद्याचं मैदान आपल्याला सर्वांना मिळून आपल्या या पुणे जिल्ह्याची ही कुस्ती स्पर्धा आहे. जवळच्या परिसरातील लोकांना सांगा, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवा. कुस्ती चलो हंडीवाडी, चलो शेना केसरी मैदानाला, हा संदेश जाऊ द्या. बरोबर ना? तर आणि तरच आपल्याला सर्वांनी मिळून हे कार्य करायचंय. म्हणून साथी हात बढाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. सर्वांनी मिळून हे राष्ट्रकार्य आपल्याला करायचंय. विसलकडे लक्ष द्या पैलवान, विसलकडे लक्ष पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या आपल्या तुम्ही पैलवानांचं कौतुक करण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, अनेक मंत्री महोदय, अनेक आमदार, अनेक नगरसेवक, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यामुळं पैलवानांच्या पाठीशी आपण सर्वांनी मिळून उद्या कौतुक करण्यासाठी हा संदेश सगळीकडे जाऊ द्या. तुफान आणि कुस्ती होणार. लगेच सगळीकडे मेसेज जातोय. त्यामुळं आपल्यातून एक पुण्याचं काम या करायचंय. कुस्तीनंतर फक्त धवलसिंह चव्हाण, धाराशिव तांबड्या पाटीमध्ये प्रत्येकानं आणि ओंकार निगडे पुणे जिल्हा निळ्या पाटीमध्ये तयार आपल्या आहे. मित्राला शेजाऱ्याला सांगितलं तरी उद्या हाऊसफुल हे स्टेडियम झालं पाहिजे. कारण ही स्पर्धा मंडळी आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही. तब्बल 31 लाखाची बक्षिसांची लयलोट आहे. 31 लाख रेकॉर्ड ब्रेक आहे. एवढं दिव्य कार्य एक पैलवान करू शकतो. सुभेदार तालमीचे पैलवान प्रमोद नाना भानगिरे म्हणून करायचं. अनेक दिवस त्यांच्या डोक्यात ही खेळत होतं. भरवायची स्पर्धा तर भव्य दिव्य भरवायची. त्यामुळं आता बैलगाडाला बघा ना, आता आपला शेतकरी राजाही खुश आहे. बरोबर का नाही? ते चालू झालं आपल्या नशिबानं. शेतकरी राजा खुश झाला आणि बैलगाडा शर्यतीलाही आता चांगलं महत्व मिळत गेलं. गावोगावच्या शर्यती पुन्हा सुरू झाल्या आणि परत एकदा महाराष्ट्र हा, कारण जागृतीचा अग्नी कधी विजू देता कामा नये. समाज जागृत राहायला पाहिजे. काहीतरी स्पर्धेचा युग आहे. स्पर्धा झाली पाहिजे, चोरस निर्माण व्हावी. आणि पंकज पवार लातूरचे पैलवान विजयी. चला, राहुल कुंभारकर पहिला पुकार. फास्ट चला लवकर. गुलाब ब्राह्मण अहमदनगर निळीपट्टी संपलेल्या कुस्तीमध्ये अजून